शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर, दिव्यांग, नेतृत्वात बेरोजगार यांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली हक्क यात्रा उद्या 5 जुलैला जिल्ह्यात दाखल होणार आहे। यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध भागात शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आधारित मेळावा सभांचे आयोजन करण्यात आले। यात्रेची सुरुवात दुपारी आमगाव तालुक्यातील ठाणा येथून होणार आहे। मेळाव्याला शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांवर थेट चर्चा मार्गदर्शन होणार असून बच्चू कडू हे नागरिकांशी संवाद साधणार आहेत। जिल्ह्यातील तेरोडा तालुक्यातील वडेगाव व मुंडीकोटा येथे बाजार चौकात एल्गार सभा घेण्यात येणार। कार्यक्रमास सप्त खंजिरी प्रबोधनकार तुषार सुरवंशी महाराज यांचे प्रबोधन होणार आहे। त्यानंतर घोगरा येथील सर्पदंश मृत्यू झालेल्या कुटुंबाला बच्चू कडू भेट देणार आहेत। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्ष गोंदियाच्या वतीने करण्यात येते। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे ते करीत आहेत। त्यानिमित्त ते गोंदिया जिल्ह्यामध्ये उद्या दिनांक 5/9/2025 रोज 1:30 वाजे आमगाव ठाणा जिल्हा परिषद शाळेमध्ये कामगार शेतमजूर दिव्यांग मेळाव्याला संबोधित करण्याकरता ते येत आहेत। तिथला मेळावा झाल्यावर ते वडेगाव इथं मंडई चौक तालुका तिरोडा इथं 4:30 वाजे शेतकरी, भूमिहीन, शेतमजुराच्या हक्काच्या लढाई आर्थिक विषमतेच्या सभेला संबोधित करण्यात येत आहे। आणि इथून सभा झाल्याच्या नंतर मुंडीकोटा इथं ते 6 वाजे त्या सभेला संबोधित करण्यात आहे। म्हणून तिन्ही सभेला या गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, दिव्यांग नागरिकांनी आपण जास्तीत जास्त संख्येनं या सभेला उपस्थित राहून आपल्या हक्काच्या लढाईला अधिक मजबूत करण्यासाठी आपण या सभे ठिकाणी ठरलेल्या वेळेनुसार येण्याची कृपा करावी असे मी आज एक शेतकरी म्हणून आपणास विनंती करत आहे। जय जवान, जय किसान। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।